नमस्कार. आता आपण पुन्हा एकदा त्या रस्त्यावर आलेलो आहोत जिथे हॅशटॅग सडक सत्याग्रह सुरू आहे. आज उपोषणाचा 6वा दिवस आहे आणि अगदी 50 मीटरच्या अंतरावर असलेल्या वसई विरार महानगरपालिके कार्यालयातून ना कोणता अधिकारी खाली यायला तयार आहे, ना प्रदीप पाचंगेची कोणती टीम यायला तयार आहे, ना ह्या वेळेस सत्तेवर बसलेले कोणते नेते ह्या ठिकाणी यायला तयार आहेत. मग ते बहुजन विकास आघाडीचे असू दे किंवा भाजपचे असू दे, यावेळेस कोणी या ठिकाणी यायला तयार नाहीये. आणि 6वा दिवस असल्यानंतर आता सीजेपीचे जे आहेत ते काही पदाधिकारी इथे आले होते आणि डॉक्टर सोनम वांगचूक यांना ज्यांनी तपासणी केली होती डॉक्टर या ठिकाणी आले होते आणि परिस्थिती आता अतिशय खालवलेली आहे. त्यांची शुगर जी आहे ती 70च्या आसपास आलेली आहे. त्यामुळे आता त्वरितच ईसीजी करण्याच्या ज्या त्या सूचना डॉक्टरांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. मला ज्या पद्धतीने आता गव्हर्नमेंट डॉक्टर माझ्या समोरच त्यांनी व्हिजिट केले तर त्याच्यामध्ये त्यांनी जे शुगर लेवल सांगितलं होतं ते 76 आहे. नॉर्मली कोणाचे 100च्या खाली जर होत असेल तर काळजीचं असतं आणि 55च्या खाली आलं तर त्यांना लगेच ऍडमिशन किंवा हॉस्पिटलाइज करण्याची गरज असते. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांचं ब्लड प्रेशर पण कमी झालेलं त्यांनी सांगितलंय आणि ते मी पाहिलंय रिपोर्ट त्यांचे. तर हे काळजीचं आहे. आज 6वा दिवस आहे आणि आणखी त्यामध्ये ते मला आश्चर्य वाटतंय की त्यांनी अजून आतापर्यंत एवढ्या दिवसामध्ये मीठ किंवा सॉल्ट घेतलेलं नाहीये. तर आणखी त्यांचे इलेक्ट्रोलाइट लेवल खाली जाण्याची शक्यता आहे आणि काळजीच आहे. जेव्हा आपण जंतर मंतरला सोनम वांगचूक यांच्या हेल्थ बद्दल काळजी घेत होतो तर प्रॉपरली सकाळ संध्याकाळ त्यांचं प्रॉपर चेकअप करत होतो. त्यामुळे आपल्याला पूर्ण माहिती आहे. मी त्यांना ऍडवाइस करेल की लवकरात लवकर एक ईसीजी करवा लीजिए आप ईसीजी. और बाकी जो त्याच्याबरोबर आता जे आम्ही स्वतः अनुभवलंय की इथे येताना खूप खड्डे आहेत आणि त्याबरोबर जे आम्ही यांच्याशी बोललो होतो तेव्हा आम्हाला कळालं की शाळेच्या मुलांना 2 तास अगोदर निघावं लागतं ह्या प्रवासामुळे. म्हणजे एक जो लहान मुलगा आहे तो 1ली 2रीचा मुलगा आहे तो सुद्धा एफेक्ट करतो. 2 तास त्याला अगोदर आणि 2 तास नंतर म्हणजे तो अभ्यास किती करणार, म्हणजे त्याच्या भविष्याचा सुद्धा प्रश्न इथे उपस्थित झालेला आहे. मुद्दा हा आहे की रस्त्याचा जेव्हा मुद्दा निघाला तेव्हा मुलांचाही मुद्दा निघाला, विद्यार्थ्यांचाही मुद्दा निघाला की कशा प्रकारे या ठिकाणी जे खड्ड्यांची संख्या वाढत चाललेली आहे, मुलांचे जीव जात आहेत, मुलांना शाळेत जाण्यासाठी जे आहेत ते तासनतास लागतात. परंतु इथले 2 मोठे पक्ष काय करतायत तर एका बाजूला बीजेपीचं इतकं मोठं आंदोलन होतं ज्यांनी आपला रूटच चेंज केला. जे जकात नाक्यावरून महानगरपालिकेला ह्या रस्त्याने येणार होते त्यांनी अचानकच तो रस्ता निवडलाय. त्याचं कारण होतं की 35 वर्षांमध्ये ज्यांनी त्या रस्त्यावर आंदोलन केलं नाही ते आज आम्ही करून दाखवलं. या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी स्वतः त्यांना पत्र देण्यासाठी उभे होते. मग सडक सत्याग्रहाच्या इथून आमदार तिकडे रस्त्यासाठी आंदोलन करतायत तर आमदारांना इथे म्हणजे अगदी 50 मीटर वरती जिथे त्यांच्या बसेस इकडे उभ्या होत्या त्यांना इथे एक व्यक्ती रस्त्यासाठी ज्या मुद्द्यासाठी स्वतः आमदार आंदोलन करतायत त्या मुद्द्यासाठी एक व्यक्ती इकडे आंदोलन करते दिसलं नाही का? तर 7 तास त्यावेळेस लागले आणि आताही मला अशी माहिती मिळाली की 2.5-3 तास रोज मुलांना शाळेसाठी लवकर निघावं लागतंय आणि शाळा सुटल्यावर 2.5 ते 3 तास ते उशिरा घरी पोहोचतायत. हा खूप महत्वाचा वेळ, जवळपास 4 ते 5 तासाचा वेळ जो त्यांचा महत्वपूर्ण वेळ आहे, आरामाचा वेळ आहे, अभ्यासाचा वेळ आहे, हा त्यांचा वाया जातोय. तर अशा पद्धतीने हे जे काही तुम्ही जे म्हणताय केंद्राचं सरकार आहे, हायवे त्यांच्या अखत्यारीत येतो, पण त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची काही घेणं देणं नाहीये. त्यांना शिक्षण व्यवस्थेशी काही देणं घेणं नाहीये. एखादा व्यक्ती एखाद्या मूलभूत हक्कासाठी लढतोय त्याचंही त्यांना काही देणं घेणं नाहीये. त्यांना फक्त आणि फक्त राजकारण करायचंय. त्यांना पक्ष फोडणे आणि सत्तेत बसणे याच्यासाठीच त्यांचं जे काही कामकाज चालू आहे ते अथक चालू आहे. व्हिडिओ कॉल इकडे आला होता. काही आशंका आहेत की अभिजित तितके स्वतः इकडे येऊ शकतात सपोर्टसाठी? आता एवढ्या लवकर तरी शक्य नाहीये. त्याकरताच त्यांनी आम्हाला इथे पाठवलं की जाऊन तुम्ही एकदा त्यांची भेट घेऊन या, प्रकृतीची पाहणी करा आणि नक्कीच मला कळवा. परत एकदा ते व्हिडिओ कॉलवर उद्या किंवा परवा बोलतील दादांशी आणि त्या पद्धतीने पुढे ठरवलं जाईल ते कधी येतील ते. शेवटचा प्रश्न, आता येणाऱ्या वेळामध्ये कोणताही नंबर व्हॉट्सअप पे मुझे देखेगा आता त्यांचं ज्या पद्धतीने आरोग्य आहे तर आमचे जे डॉक्टर आहेत नितीन दिघे साहेब त्यांनी तर सांगितलंच आहे कोणत्याही प्रकारची तुम्हाला कधीही गरज वाटल्यास तुम्ही कधीही संपर्क करू शकता. ते त्यांचा संपर्क क्रमांक इथे देऊन जातीलच. पण त्याचप्रमाणे तिवारीजींनी कधीही आवाज द्यावा की आम्हाला अशा प्रकारची मदत किंवा गरज तुमची आहे सीजीपीची, कॉक्रोच जनता पार्टीची,
आम्ही या ठिकाणी उपलब्ध आहोत. 498985. त्याच्यानंतर बहुजन विकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली. त्यावेळेस देखील सडक सत्याग्रहाबाबत जे आंदोलन, जो मुद्दा होता, बहुजन विकास आघाडीचं असं म्हणणं होतं की फक्त महानगरपालिकेचेच रस्ते या ठिकाणी नाहीये, तर PWDचे पण आहे, NHचे पण आहेत. मग असं असताना या ठिकाणी जे आहे ते भाजपने लक्ष दिलं पाहिजे. मग असं असताना इथे जो व्यक्ती आहे सडक सत्याग्रहावरती, त्यांची येऊन भेट घ्यायची का त्यांना गरज वाटली नाही? अशा परिस्थितीमध्ये आता काँग्रेस असू दे, मनसे असू दे, प्रत्येकाचा पाठिंबा या ठिकाणी आहे. आपण ह्या वेळेस जे आता इथे उपस्थित आहोत काँग्रेसची लोक आहेत, सर काय सांगाल? त्या दिवशी पत्र तर एक्सेप्ट झालं नाही, रूट अचानक चेंज होतो, तुम्हाला कळतं? असं आहे, सत्तेमध्ये असताना किंवा नसताना जर जनतेसाठी कुठला पक्ष चांगले काम करायचा प्रयत्न करत आहेत तर त्याचं काँग्रेस पक्ष नेहमीच अभिनंदन करत आलेला आहे. त्याच विचारधारेनुसार आम्ही ते जे आंदोलन करणार होते त्यासाठी यश मिळावं म्हणून आम्ही शुभेच्छा देण्यासाठी पत्र तयार केलं होतं. त्यासोबतच स्मार्ट मीटरचा मुद्दा हा जनतेचा मुद्दा आहे. आजकाल खूप तो मुद्दा चर्चेमध्ये आहे. तो मुद्दा BJP का घेत नाही असं देखील त्या पत्रामध्ये नोंद केली होती. पण अचानक त्यांनी हा रूट चेंज केला होता आणि रूट चेंज केल्यानंतर असं लक्षात आलं की हे BJPचं आंदोलन नसताना BJPची एक सभा होती. त्यांनी ती सभा घेतली आणि रविवारच्या दिवशी कुठल्या तरी अधिकाऱ्याला एक निवेदन दिलं आणि सगळे निघून गेले. त्याचप्रमाणे आपल्यासारखे जे जागरूक पत्रकार आहेत त्यांनी ह्या मोर्चाची आणि जनतेच्या बाबतीमध्ये जागरूकता चेक करण्यासाठी जे इंटरव्ह्यूज घेतले त्यातून आम्हाला कळालं की उपस्थित असलेल्या आंदोलनकर्त्यामध्ये किंवा मोर्चामध्ये सामील असलेल्या सामान्य जनतेला हे माहीतच नव्हतं की हे महानगरपालिकेचं ऑफिस आहे किंवा आमदार राजन नाईक आहेत हे देखील त्यांना माहिती नव्हतं. मोर्चा BJPचा आहे हे पण माहिती, मोर्चा BJPचा हे देखील माहिती नव्हतं. दुर्दैवाने त्यांना हे माहिती होतं हे BJPचं दुर्दैव आहे आणि काँग्रेसचं प्लस पॉईंट आहे की मोर्चा काँग्रेसचा आहे असं लोकांना कळलं होतं आणि लोक आली होती. म्हणजे लोकांच्या मनामध्ये काँग्रेस अजूनही आहे. काँग्रेस आजही आंदोलनाच्या पवित्रामध्ये आहे. स्मार्ट मीटरचा मुद्दा घेऊन काँग्रेसचा सोहेल खान करून पदाधिकारी त्या ठिकाणी 18 दिवसापासून धरणे आंदोलन करीत आहे. आता हा सडक सत्याग्रह चालू आहे. या ठिकाणी प्रत्येक पक्षाची लोक येत आहेत आणि प्रत्येक पक्षाच्या लोकांना म्हणजे कळत आहे की हा सर्वसामान्य जनतेचा मुद्दा आहे. पक्ष जर बाजूला ठेवला तर एक व्यक्ती म्हणून त्यांना पण याच्या झळा पोचत आहेत. त्यांना पण कळतं आहे की भ्रष्टाचार होत आहे. पण सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष आपण दोघे भाऊ आणि मिळून खाऊ या भूमिकेमध्ये उतरल्यामुळे कोणी इंजिनियर बोर्ड ठेवायला तयार नाही आहे. आता जनताच, आता तिवारी जी आहेत ते कुठल्याही पक्षाचे नाही आहेत, ते आता साधारण जनता आहे आणि आम्ही त्यांच्या जोडीला उभे आहोत. कुठलंही चांगलं काम होत असेल तर आम्ही एक पक्ष म्हणून, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून त्या कामाच्या जोडीस उभे राहणं आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते करत आहोत. आता या आंदोलनामध्ये CJP पार्टीचे संस्थापक अध्यक्ष ज्यांनी शिक्षण व्यवस्था कोलमडलेल्या अवस्थेत असल्यामुळे केंद्रीय नेते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. विद्यार्थ्यांची लढाई ते लढत आहेत. आता त्यांनी दुसरा मुद्दा शाळेविषयी घेतलेला आहे. ह्या वसई विरार शाळेमध्ये कमीत कमी 350 ते 400 कोटी शिक्षण कर वसूललेला आहे. पण महानगरपालिकेने एकही शाळा बांधलेली नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि वारंवार असं सांगितलं जातं की जिल्हा परिषद त्या ज्या शाळा आहेत त्या नगरपालिकेला हँडओव्हर करू. काही लोकांकडे पत्र पण उपलब्ध आहेत पण अजूनही ती प्रोसेस होत नाही आहे. म्हणजे शिक्षणाच्या मुद्द्यावर देखील महानगरपालिका उदासीन आहे. फेल म्हणजे त्यांनी कुठली भूमिकाच घेतली नाही. त्यामुळे पास आणि फेलचा प्रश्न येत नाही. उदासीन आहे, शून्य भूमिकेत आहे. इतर रोड, रस्ते, गटर, ड्रेनेज लाईन म्हणजे ही बेसिक सुविधा आहे तिथे पण ही उतानी पडलेली दिसून येते आहे. पाणी पिण्यासारखं मिळत नाही आहे. जागोजागी प्रायव्हेट प्लांट्स लावून तेच पाणी खेचून त्याच्यामध्ये जनतेला पुरवलं जात आहे. म्हणजे एकीकडे टँकर लॉबी चालू आहे. तर हे जे आहे कॉन्ट्रॅक्टरसाठी आणि एखाद्या विशिष्ट लॉबीसाठी महानगरपालिका चालवली जात आहे का हा प्रश्न उपस्थित होत आहे. जर जनतेसाठी प्रदीप पाचंगेवर आपण येऊया. नाही दिली तर राजीनामा नाही दिला तर प्रदीप पाचंगे यांनी राजीनामा जर नाही दिला तर हे उपोषण कंटिन्यू आहेत. आणि आत्ताच CJPचे नॅशनल कोऑर्डिनेटर आणि प्रवक्ता या ठिकाणी येऊन गेले आहेत. त्यांनी पण आश्वासन दिलं आहे की आम्ही पूर्णपणे सहयोगाने ह्या आंदोलनामध्ये सहभाग घेऊ आणि आम्ही मंत्रालयापर्यंत हा मुद्दा रेटून धरू. तर अपेक्षित आहे की राजीनामा हा झालाच पाहिजे.
आता हा एक चेहरा आहे. प्रदीप पाचंगे हा भ्रष्ट व्यवस्थेचा एक चेहरा आहे आणि आम्ही सर्वप्रथम त्यांचा राजीनामा मागितलेला आहे आणि लवकरच त्यांचा राजीनामा होईल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद सर. जसं की आपण पाहिलं की रात्रीचे 10 वाजलेले आहेत, लोक इथे गर्दी करून आहेत. कालच्या दिवसामध्ये अक्षरशः इथे गाणी वगैरे गात बसलेली, कारण आता कुठेतरी करूया मरोची भूमिका प्रत्येक माणसाने वसई विरारमध्ये जवळपास घेतलेली आहे. कोणी आपलं स्टेटस लावून समर्थन दाखवतंय, कोणी इथे येऊन समर्थन दाखवतंय, परंतु विवेक तिवारी यांची तब्येत खालवलेली आहे, तितकंच सत्य आहे. पाहण्यासारखं असेल आंदोलन किती दिवस चालतं. जे काही जंतर मंतरमध्ये झालं, त्यांना पोलिसांनी उचलून नेलं, ज्या प्रकारे जे काही मुद्दा झाला तसं इथे होऊ शकतं का, किंवा वाढती गर्दी पाहिल्यानंतर कुठेतरी इथे पोलिसांची एंट्री होऊ शकते का, हे देखील पाहण्यासारखं असेल. परंतु प्रदीप पाचंगे सारखा भ्रष्ट अधिकारी, म्हणजे अगदी भ्रष्ट अधिकारी अद्यापही कोणते रिस्पॉन्स न देत असताना नेमकं त्यांच्या डोक्यावर कोणाचा हात आहे, हा मोठा प्रश्नचिन्ह आता उपस्थित राहिलाय. पाहण्यासारखं असेल या आंदोलनाचं पुढे काय होतं. धन्यवाद.